जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी शुक्रवारी पुण्यनगरीत दाखल। माऊलींच्या पालखीने आळंदीकरांचा घेतला निरोप, तर तुकोबांची पालखी पिंपरी चिंचवडकरांच्या पाहुणचारानंतर पुणे शहरात दाखल। माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं पुण्यभूमीत उत्साहात स्वागत। दोन्ही पालख्यांचा पुणे शहरात 2 दिवस मुक्काम। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात भाविक कांचन येळवंडे यांना सापडलेला 10 तोळे सोन्याचा गोफ केला पोलिसांच्या स्वाधीन। तक्रार नोंदवण्यासाठी दिघी पोलीस ठाण्यात आलेल्या शैलेंद्र यांना हरवलेली चेन परत मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा। मुंबई येथील कळंबोलीचे माऊली भक्त शैलेंद्र पाटील यांना सोन्याचा गोफ केला परत। माऊलींनीच कांचन यांच्या रूपात येऊन माझी चेन मिळवून दिली, अशी शैलेंद्र पाटील यांनी व्यक्त केली भावना। कांचन येळवंडे यांच्या प्रामाणिकपणाचे आणि तत्परतेचे सर्व स्तरातून होते कौतुक। भामा आसखेड धरणात मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकला सिल्वर जातीचा तब्बल 17 किलो वजनाचा मासा। साधारणपणे 8-10 वर्ष धरणात माशाचा अधिवास। नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सिल्वर जातीच्या माशाची वर्षाला सरासरी 1.5 ते 2.5 किलो एवढी वाढ होत असल्याची जाणकारांची माहिती। सिल्वर मासा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, स्थानिक मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण। खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील मागील 2 दिवसांच्या संततधार पावसामुळे भामा आसखेड, चासकमान आणि कळमोडी धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ। जून महिन्यातला उच्चांकी पाणी साठा। कळमोडी धरणात 77.23% पाणी साठा, चासकमान धरणात 30.44% पाणी आणि भामा आसखेड धरण 30% भरलं। गतवर्षीच्या तुलनेत धरणामधील पाणी साठा अधिक, धरण प्रशासनाची माहिती। चाकण MIDC मध्ये फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या वतीने निर्यात संधी आणि तारणमुक्त कर्ज या विषयावर चर्चासत्र। EEPC इंडिया, DGFT, वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने निर्यातदारांना तारणमुक्त कर्ज आणि निर्यात संधीबद्दल जागरूकता या विषयावर आयोजित सेमिनारमध्ये निर्यातदार, आयातदार कंपन्या, CEO आणि निर्यात कंपन्यांच्या प्रमुखांसह 90हून अधिक उद्योग प्रतिनिधींची हजेरी। EEPC इंडियाचे प्रादेशिक संचालक CH नदीगर, पुणे DGFTचे हारून बिलाल, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे CEO दिलीप बटवाल, गिफ्ट सिटीचे प्रमुख मंदार हुकेरी, विनोद जैन यांनी केले मार्गदर्शन।